ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आलाय। आगरी कोळी बांधव दरवर्षी एकत्र येऊन रंगांची होळी साजरी करत असतात। तर पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करत वाजत गाजत मोठ्या उत्साहात होळीचा सण हा साजरा केला जातोय। धुलीवंदन निमित्त पैठण शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साह संचारलेला पाहायला मिळतोय। यंदा रंगांसह विविध डिझाईन्सच्या पिचकाऱ्यांची देखील बाजारात रेलचेल आहे। तर सर्वाधिक उलाढाल होण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तवली आहे। कोकणातील चिपळूणच्या सावर्डे गावात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शिमगा साजरा करण्यात आलाय। तर यात 9 दिवस होळी पेटवली जात असून 9व्या दिवशी होळीतील जळके होलटे हे एकमेकांच्या अंगावरती फेकले जातात। नंदुरबारमधील आदिवासी होळीला अवघे 2 दिवस शिल्लक असल्याने बाजारपेठा सजल्या आहेत। तर होळीसाठी धडगाव बाजारात यावेळेस खरेदीसाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळते। या बाजारामध्ये होळीच्या सणाला देखील लाखोंची उलाढाल होत असल्याची माहिती कळते। दिव्यांग बांधवांसाठी ठाण्यातील अभिनय कट्टा आणि दिव्यांग कला केंद्राकडून होळीच्या पूर्वसंध्येला अनोख्या पद्धतीची धुळवड साजरी करण्यात आली आहे। यावेळेस दिव्यांग बांधवांनी संगीताच्या तालावरती नाचत एकमेकांना रंग लावत आनंदोत्सव साजरा केलाय। कोकणात होळीचा सण मोठ्या उत्साहात तसेच वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातोय। रत्नागिरीत होळीला प्रत्येक घरासमोर नमन सदर करण्याची यावेळेस अनोखी परंपरा आहे। तर वेगवेगळ्या वेशभूषेतील शंकासूर हे या नमनातील मुख्य आकर्षण ठरत असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।